नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की. ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये आता सुमारे 40 वर्ष आम्ही पत्की हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आलेलो आहोत. कोल्हापूरच्या पहिल्या IVF बेबीचा जन्म आमच्या हॉस्पिटलमध्ये 1996 साली झाला आणि ह्या क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या उपचार पद्धतीमधली सगळी स्थित्यंतरं आम्ही सुरुवातीपासून गेली 40 वर्ष अनुभवत आलेलो आहोत. सुरुवातीला जे गर्भ तयार व्हायचे ते आम्ही डे 3ला फ्रेश ट्रान्सफर म्हणायचो. नंतर त्याच्यात टेक्निक्स बदलत गेली. जसं जसं बाकीच्या क्षेत्रात पण आता क्रांती होत गेलेली आहे, साध्या फोनपासून मोबाईल फोन्स, त्या पद्धतीनं IVFमध्ये सुद्धा फ्रेश एम्ब्रिओच्या ऐवजी आता फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरची टेक्नॉलॉजी आली आहे. किंवा डे 3चे एम्ब्रिओ जे आम्ही ट्रान्सफर करत होतो त्याच्याऐवजी डे 5चे म्हणजे ब्लास्टोसिस ज्याला म्हणतात, म्हणजे अगदी परिपक्व असलेले गर्भ आपण गर्भाशयात सोडतो. तर अशा प्रकारची अनेक स्थित्यंतरं ह्याच्यात होत गेली आणि त्यामुळं त्यातलं यशाचं प्रमाणसुद्धा खूप पटीने वाढत गेलेलं आहे IVF या क्षेत्रामध्ये. आता सध्या जो जमाना आला आहे तो AIचा जो आला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आला आहे. तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय उपयोग आपण ह्या उपचारांमध्ये करू शकतो, तर त्याच्यावर काही संशोधनं सुरू आहेत की त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून घेऊन चांगला एम्ब्रिओ कोणता, जो एम्ब्रिओ गर्भाशयात सोडल्यानंतर त्याचं रोपण होईल, तो हेल्दी एम्ब्रिओ ओळखायचा कसा, ह्याच्यासाठी AIचा वापर करून आपण गर्भाचं परीक्षण करू शकतो आणि त्याला अचूक तोच गर्भ आपण गर्भाशयामध्ये रोपण केला तर यशाचं प्रमाण वाढू शकतं. त्याच पद्धतीनं चांगली बीजं ओळखायची कशी आणि चांगली बीजं निर्माण होण्याकरता औषधं कोणत्या डोसमध्ये द्यायची, कोणत्या मात्रेमध्ये द्यायची, हे ठरवण्याकरता सुद्धा AIचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतंय की आम्ही जे 90च्या दशकामध्ये IVF करत होतो आणि आज आता 2025-26च्या जमान्यात आपण काम करतोय, तर ह्या काळामध्ये खूप क्रांतिकारक बदल झालेत आणि ह्या AIचा उपयोग प्रचंड प्रमाणावर होऊन IVFमधलं यशाचं प्रमाण आणि हेल्दी बाळांचं जन्म येण्याचं प्रमाण, IVF बाळांचं प्रमाण निश्चितपणानं थोड्याच कालावधीमध्ये वाढेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.